तर गुहागर तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसतो आहे। सर्वत्रच पाणी पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। माझ्या मागे तुम्ही पाहताय मी सध्या आहे गुहागरमध्ये आणि आज सकाळपासून खरं तर पावसाची रिपरिप सुरू होती, मात्र दुपारनंतर पावसाने जोर धरलाय आणि त्याचा परिणाम सर्वत्रच जे शेती आहे त्या शेतीमध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या कामावरती देखील मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण खरं तर कोकणात अजून पेरणीला सुरुवात झालेली नाही आहे आणि असं असताना गेले 2 ते 3 दिवसापासून कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस पडतो आहे। दुपारपासून खरं तर अतिशय मुसळधार पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळतं आहे। हवामान विभागाकडून आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि त्यामुळे अशाच पद्धतीने पाऊस जर सुरू राहिला तर शेतीवरती याचा मोठा परिणाम होईल, शेतीच्या कामांवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे अजूनही आंब्याचा मोसम कोकणामध्ये सुरू असताना आंबा बागायतदारांचं जे आहे ते मोठं नुकसान होताना पाहायला मिळतंय। एकूण जर पाहिलं तर गुहागर समुद्र किनारपट्टीवरती वाऱ्याचा जो जोर आहे तो वाढल्यामुळे समुद्र खवळल्याचं पाहायला मिळतं आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे मच्छीमारांना देखील मासे पकडण्यासाठी समुद्रात न जाण्याचं आवाहन देखील करण्यात आले। स्वप्नील घाग, एबीपी माझा, गुहागर, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।